वास्तू तथास्तू चॅनलवर तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे शारदा। मी एक सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, वास्तुतज्ञ आणि रेमेडी एक्सपर्ट आहे। 3000 पेक्षाही जास्त क्लायंट्सला मी माझं वास्तू मार्गदर्शन आणि रेमेडीजचं मार्गदर्शन हे त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्या जीवनात बरेचसे बदल घडून आलेले आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी पण वास्तू टिप्स आणि बऱ्याचशा अशा रेमेडीज सांगणार आहे डेलीच्या व्हिडिओमध्ये। मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा आणि अजून कुठले तुम्हाला विषय या रिलेटेड म्हणजे बघायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की अमावस्येला काय उपाय करतात आणि काय असा त्रास होतो की आपल्याला वाटतं की काहीतरी केलेलं आहे, काहीतरी झालेलं आहे। बऱ्याचदा असं बघायला मिळतं की अमावस्येच्या आधी आपल्याला असं मूड स्विंग्स होतात किंवा कुणाला असं भीती वाटत असते किंवा घरामध्ये भांडणं नेहमी होतात। सण वार अमावस्या पौर्णिमा आले की कायम भांडणं होतात, छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद होतात कुणाशी पण, आणि बऱ्याच काही गोष्टी अशा आपल्यासोबत घडत असतात। हे तर एक वशीकरणाचं कारण असू शकतं किंवा आपल्यामध्ये इतकी निगेटिव्ह एनर्जी झालेली असते, अटॅक केलेली असते एनर्जीने आपल्यावर, त्यामुळे हे सगळं आपल्यासोबत घडत असतं। तर हे सगळे जे आहे नकारात्मक गोष्टी दूर करण्याचे काय उपाय आहेत ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सगळ्यात पहिले जर तुम्हाला असं वाटतं की कुणी काहीतरी केलेलं आहे किंवा नजर लागलेली आहे किंवा वशीकरण केलेलं आहे, तर ही एक गोष्ट कायम आपल्यासोबत जरूर बाळगा। एक सेफ्टी पिन जी असते, सेफ्टी पिन घ्यायची आहे, 2 लवंग आणि एक सोललेला लसूण हा कायम आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे, कायम ठेवायचा आहे। अमावस्या पौर्णिमा झाली की तो फेकून द्यायचा आहे, आधी ठेवायचा किंवा कायमही बाळगू शकता। लसूण खराब झाला की फेकून द्यायचा आहे, घराच्या बाहेर फेकायचं, डस्टबिनमध्ये टाकायचं नाही। त्यानंतर ना आपल्याला अमावस्या पौर्णिमा या दिवशी नख केस कापायची नाहीये, विनाकारण कुणाशी वाद घालायचा नाहीये। मांसाहार मद्यपान अवश्य टाळावं, या दिवशी करू नये। उद्या गटारी अमावस्या म्हणून लोक मांसाहार करतात, पण हे खूप चुकीचं आहे। उद्या उलट गुरुपुष्यामृत योग आहे, दीपपूजन आहे, तर या दिवशी खाणं चुकीचं आहे। जे खातात त्यांना याचे नक्कीच वाईट परिणाम जे आहेत पाहायला मिळतात। तर आपण कृपा करून अमावस्या पौर्णिमेला मांसाहार करायला नाही पाहिजे। तर हे एक टाळा तुम्ही। त्यानंतर विनाकारण कुणाशी वाद करणं टाळा। परत तुमच्या घरामध्ये जर वाटतं की खूपच निगेटिव्हिटी आलेली आहे, तर सकाळपासूनच तुम्ही आदल्या दिवशीच तुम्ही तुमच्या घरामध्ये मीठ कॉर्नरमध्ये आणि मोहरी टाकून ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर कचऱ्यासोबत ते झाडायचं आहे। कचरा डस्टबिनमध्ये टाकायचा नाही, तो लगेच घराबाहेर डिस्कार्ड करायचा आहे, फेकून द्यायचा आहे, कारण आपल्याला घरातली एनर्जी बाहेर काढायची आहे। काही वेळा काय होतं की आपण डस्टबिन जे आहे डस्टबिनमध्येच ठेवतो की कचऱ्याचं आहे म्हणून, पण ती घरातच राहते, तर वाईट एनर्जी बाहेर जात नाही, ती तिथेच राहते आपल्या घरामध्ये। तर ही काळजी आपण जरूर घ्या। त्यानंतर घरावरनं संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला दही भाताची मूठ 7 वेळा उतरून ती पण बाहेर टाकायची आहे। कुठलाही उतारा करताना दही भाताचा असो कुठलाही घरात ठेवायचा नाही, बाहेर वर टेरेसवर नाही ठेवायचा किंवा खिडकीत ठेवायचा नाही, पक्षी खातील म्हणून, हे चुकीचं आहे। त्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्या मुलं चिडचिड करतात, नजर लागली आहे त्यांना, तर त्यांच्यावरनं पण तुम्ही 7 वेळा मीठ मोहरी उतरवून टॉयलेटमध्ये फ्लश करू शकता। हे फ्लश करायचंय टॉयलेटमध्ये। तर हे सगळे उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करा आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की याचा काय तुमच्यावर फरक पडला आहे। आपण नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जे टॉपिक हवे असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा। मी नक्कीच त्याच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवेल। माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।